गरीब अधिकाधिक गरीब होत आहेत, श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत आहेत. का होत आहेत? माइंडसेट मॅटर करतो. जसं आपलं मगाशी डिस्कशन झालं की 80% तुमचा माइंडसेट आणि फक्त 20% तुमचे स्किल किंवा तुमची परिस्थिती तुमच्यावर हावी होऊ शकते. आत्ताच्या समाजामध्ये ॲक्सेप्टन्स 0 आहे. लोकांना चांगल्या गोष्टी लवकर पटत नाही किंवा स्वतःविषयी वाईट गोष्टी ऐकून घेणं आवडत नाही. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत की मी चुकतो, तुम्ही सुधरवू शकत नाही चूक. की माणूस स्वतः काहीच करू शकत नाही. तुम्ही कितीही विज्ञानाचे शोध लावले तरीसुद्धा त्याला स्पिरिच्युअलिटीची जोड तुम्हाला द्यावीच लागेल. जोपर्यंत तुम्ही तुमचा आत्मा कुठे आहे हे शोधून काढत नाही तोपर्यंत तुम्ही लाईफमध्ये काहीच अचीव करू शकत नाही. पैसा ही एनर्जी आहे, त्याला फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही जे बोलाल ते अट्रॅक्ट कराल. जर तुम्ही पैशाला शिव्या देताय आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय की तुमच्याकडे पैसा यावा तर कसा येणार आहे? ज्याला आयुष्यात पैसा कमवायचा असेल, स्वतःकडे अट्रॅक्ट करायचा असेल तर आधी मनीला ग्रॅटिट्यूड देणं शिकलं पाहिजे. जे आहे त्याच्यासाठी थँकफुल असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा ट्रस्ट असला पाहिजे युनिवर्सवर की जे आहे ते खूप बेस्ट आहे, जे होणार आहे ते याच्यापेक्षा बेटर होणार आहे. मॅडम, बऱ्याचशा लोकांना श्रीमंत व्हायचं, वेल्थ क्रिएट करायची, हो पुन्हा कशी वापरावी वेल्थ क्रिएट करण्यासाठी? कारण पैशावर आपण प्रेम केलं तरच पैसा आपल्यावर प्रेम करणार आहे. 100%. नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गुंदावले तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याकडे कविता जाधव मॅडम आलेल्या आहेत आणि कविता जाधव मॅडमचा जो जीवन प्रवास आहे तो प्रेरणादायक आहेच, पण त्याबरोबर आजचा जो पॉडकास्ट आहे तो तुमच्यासाठी फार खास आणि महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, मी फायनान्समध्ये काम करतो. कितीतरी वर्षांपासून लोकांना आर्थिक साक्षरता विषयावरती ट्रेनिंग देतो आहे. मी स्किल सेट लोकांना देतो की स्किल शिकवतो फायनान्समधल्या. पण माझं असं मत आहे की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, वेल्थ क्रिएट करायची आहे, तर माइंडसेट हा 80% महत्त्वाचा आहे आणि स्किल सेट फक्त 20% महत्त्वाचा आहे. हा जो वेल्थ माइंडसेट आहे ते बनवण्याचं काम हजारो लोकांच्या आयुष्यात कविता मॅडमनी केलेलं आहे. त्याचबरोबर NLPच्या माध्यमातून असेल, हो पुन्हा नावाची जी टेक्निक आहे फार साधी सरळ सोपी टेक्निक आहे, ज्याच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या आयुष्यात असणारे ब्लॉकेजेस किंवा जे तुमचे लिमिटिंग बिलीफ्स आहेत, जे तुम्हाला थांबवून ठेवलं आहे, अडकून ठेवलं आहे एका लिमिटपर्यंत, ते तुम्हाला अनलिमिटेडकडे घेऊन जाणार आहे. साधी सोपी टेक्निक आहे जी मॅडमकडून आज आपण समजून घेणार आहे. बऱ्याचशा ॲस्पेक्ट्सवरती जीवनाच्या आपण आज बोलणार आहे. त्यामध्ये महत्त्वाचा ॲस्पेक्ट असणार आहे तो म्हणजे फायनान्स. मी माईट बी रिलेशनवरती पण आपण थोडंफार बोलूयात. फायनान्स चांगलं झालं तर मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होतात. आणि फायनान्स इझिली माइंडसेट कसा असला पाहिजे त्यासाठी, त्याच्यावरती मॅनिफेस्टेशनवरती आपण काही गोष्टी बोलणार आहोत. तर मित्रांनो, हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. एकही पार्ट चुकवू नका. मे माइट बी तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट हा जो पॉडकास्ट आहे हा ठरू शकतो. सो जे लोक विजेता कॉर्नर या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी पुढे जाण्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे. सगळ्याच असतं, पण याला नक्की तुम्ही हिट करा. बेल आयकॉन शेजारी त्याला पण क्लिक करा, जेणेकरून जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ मी टाकेल तेव्हा तो तुमच्यापर्यंत येईल आणि तो तुम्हाला पुन्हा एकदा एक आशादायी प्रेरणादायी प्रवास पाहायला देईल. सो स्वागत करतो मी कविता मॅडम तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये. आणि इन शॉर्ट मला तुमचा पहिला प्रश्न असा आहे माझा की तुमच्याबद्दल इन शॉर्ट माहिती द्या. कारण महिलांसाठी तुम्ही जे काही स्टेप्स घेतल्या, खूप साऱ्या महिला मागे आहेत. थोडंसं जर तुमच्यासारखी डेअरिंग केली तर मला वाटतं त्या पण हिस्ट्री घडवू शकतील. तर तुमचा इन शॉर्ट परिचय आणि तुम्ही जे डेअरिंगफुल गोष्टी केल्यात त्या थोड्याशा सांगा. नमस्कार सर, मी कविता जाधव. मी बाय प्रोफेशन एक प्रिन्सिपल आहे. माझी स्वतःची स्कूल आहे, क्लासेस आहेत जे मी लास्ट 17 इयर्स रन करत आहे. माझा 40+ स्टाफ आहे आणि पूर्ण लेडीज स्टाफ आहे, एकही जेंट्स नाही आहे त्यात. आणि अशा महिलांना मी पुढे आणलं आहे ज्यांना स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नव्हता पण स्किल्स होते, जे समोर उभं राहायला घाबरत होते. आज ते माझ्या स्कूलचे व्हाईस प्रिन्सिपल आहेत. 17 इयर्स माझ्यासोबत आहेत. असेही टीचर आहेत जे सुरुवातीपासून अजूनपर्यंत माझ्यासोबत आहेत आणि त्या सर्व लेडीज आहेत आणि त्यांचा प्रवासही माझ्या इतकाच छान चाललेला आहे. आणि फक्त मग मी त्यांच्यासाठी रोल मॉडेल न बनता आपण अजून समाजाला काय देऊ शकतो, अजून स्त्री सशक्तीकरण कसं घडवून आणू शकतो, यासाठी मी लाईफ कोचिंग या माध्यमातून लोकांना टीच करत असते किंवा सांगत असते की हाऊ टू मॅनेज युअर लाईफ विथ युअर वर्क लाईफ बॅलन्स कसा करायचा, फॅमिली बॅलन्स कशी करायची,
फक्त तुमच्या विचारांनी तुम्ही तुमच्या आयुष्यात किती बदल घडवून आणू शकतात आणि ते 100% घडतात. तर त्यावर वर्क कसं करायचं. मी तर माझ्या लाईफमध्ये खूप खुश आहे. मला जे अचीव करायचं होतं मी प्रत्येक गोष्ट अचीव केलेली आहे. बट फक्त ते माझ्यापुरतं न ठेवता मी समाजाला जे देणं लागते ते 100% त्यांना द्यावं यासाठी या फील्डमध्ये आहे. मी अगदी 2009ला मी जेव्हा पुण्यात आली तेव्हा मी एका रूममध्ये राहत होती, 3 मुलांना शिकवत होते. ती थोडीशी हिस्ट्री सांगा ना. सर मी म्हणजे आफ्टर बेबी मला करिअरमध्ये चूज करायला सांगितलं, तर मग मी म्हटलं ठीक आहे, चूज केलं. नंतर मी पुण्याला एकटी आले. माझे हस्बंड वर्षभर माझ्यासोबत नव्हते, सासूबाई आल्या होत्या. मी माझं 6 महिन्याचं बाळ घेऊन तुम्हाला करिअर करायचं होतं, खेडे गावात ते करिअर होईल नाही याची आशंका होती आणि म्हणून तुम्ही ते टोकाचं पाऊल उचललं होतं. हो, सासूबाईंना घेतलं आणि पुण्याला येऊन जे एक छोट्याशा रूम मधनं काहीतरी घेऊन पुढे गेलात. आता माझे येस येस. मग वर्षभर मी एकटी होते. सासूबाई होत्याच, पण हस्बंड डॉक्टर आहेत बाय प्रोफेशन. त्यांचा खूप छान सपोर्ट आहे मला. ते माझ्यावर खूप प्रेमही करतात, खूप सपोर्टही करतात. पण त्यावेळेला त्यांना असं वाटलं असेल की आपण एवढा आपला सगळा सेटल, त्यांचा तर वेल सेटल बिझनेस होता ना, त्यांना ते सर्व सोडून यायचं होतं, स्वतःचा दवाखाना वगैरे सगळं, पेशंट्स. तर त्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं आई वडील सोडून इकडे यायचं. माझ्या सासऱ्यांचाच निर्णय होता की कविता तुझ्यात गट्स आहेत, तू इथे राहू नकोस, तुला काहीतरी करायचंय. त्यांचा सपोर्ट होता, फक्त नवऱ्याचा विरोध होता. बट नंतर तेही आले. मग तशी ती जर्नी स्टार्ट केली. 3 मुलांपासून आज 500 मुलं आहेत, 40+ स्टाफ आहे, स्कूल पण आहे आणि प्लस लाईफ कोचिंगला हजारो स्टुडंट्स आहेत ज्यांचे मी तुम्हाला मगाशीच दाखवले, टेस्टिमोनियल्स दाखवले. अमूलाग्र बदल त्यांच्या लाईफमध्ये घडले आहेत. त्यासाठी मी काहीच केलं नाही, मी फक्त त्यांची स्वतःची ओळख स्वतःशी करून दिली की तुम्ही काय आहात ते फक्त ओळखा, 100% तुम्हाला हवे त्या सगळ्या गोष्टी लाईफमध्ये मिळतात. आता तुम्ही म्हटलात की तुमचे विचार तुम्हाला घडवतात. समजा माझे विचार निगेटिव्ह आहेत, त्यांना जर पॉझिटिव्हमध्ये मला कन्वर्ट करायचं असेल तर असं काय करायला लागेल किंवा सर पहिल्यांदा माइंडसेट चेंज करावा लागतो. डिरेक्टली कोणाचेच विचार चेंज होत नाही. आपण बघतो गरीब अधिकाधिक गरीब होत आहेत, श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत आहेत. का होत आहेत? माइंडसेट मॅटर करतो. जसं आपलं मगाशीच डिस्कशन झालं की 80% तुमचा माइंडसेट आणि फक्त 20% तुमचे स्किल किंवा तुमची परिस्थिती तुमच्यावर हावी होऊ शकते. बट जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही विजेता आहात, जसं तुमचं चॅनलचं नाव आहे विजेता, 100% प्रत्येक व्यक्ती, या समाजातील प्रत्येक व्यक्ती विजेता आहे. पण ते हारते कुठे? फक्त त्याच्या विचारांनी हारत असते. तर जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते एका दिवसात तर जाणार नाही, पण एक दिवस 100% जातात. त्यासाठी पावलं स्वतःला उचलावे लागतात आणि ते पावलं उचलून द्यायला मी मदत करत असते की नेमकं तुम्ही काय विचार केला पाहिजे. मॅनिफेस्टेशन जे मी शिकवते त्यामध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनने काय अट्रॅक्ट करू शकतो, जे तुम्ही विचार करतात ते. मग ते जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार, तशा सराउंडिंग्स बनत जाणार. जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट होणार. मग ते चेंज करण्यासाठी लोकांनी हे आधी ऍक्सेप्ट केलं पाहिजे की आम्ही निगेटिव्ह विचार करतो. आत्ताच्या समाजामध्ये ऍक्सेप्टन्स 0 आहे. लोकांना चांगल्या गोष्टी लवकर पटत नाही किंवा स्वतःविषयी वाईट गोष्टी ऐकून घेणं आवडत नाही. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत की मी चुकतो, तुम्ही सुधरवू शकत नाही चुका. ओके. लोकांना दोष देण्याऐवजी, परिस्थितीला दोष देण्याऐवजी ज्यावेळी आपण स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेतो की व्हॉट एव्हर अराउंड अस इज मेड बाय अस, 100% ते सगळं तुम्ही चेंज करू शकतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला हेच शिकवतं. समजा आपण GPS मध्ये, मॅपमध्ये आपण काहीतरी डेस्टिनेशन लावलं, पण जर ते डेस्टिनेशनच माहिती नाहीये की जायचं कुठे, तर जाणार कुठे मॅपने? तुम्ही काय लावणार काय? मग ते डेस्टिनेशन फाइंड आउट करून देण्याचं काम लॉ ऑफ अट्रॅक्शन करत असतं. बरं. जेही डेस्टिनेशन तुमचं आहे, पण त्याआधी तुम्हाला डेस्टिनेशन ऍटलिस्ट तुम्हाला शोधावं तर लागेल ना, जायचं कुठे आहे. मग तिथेपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे त्यात मी मदत करते. 100% तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवण्याचं. लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे तुम्ही म्हटलं, तर काही लोक म्हणतात दिस इज द मोटिवेशनल लाईफ. मग ह्याला काही सायंटिफिक आधार आहे का? 100% सायंटिफिक आधार आहे सर. जर मोटिवेशनल राहिलं असतं तर जे जगातले 1% श्रीमंत लोक आहेत, फक्त 1%च का श्रीमंत राहिले असते? सगळेच झाले असते ना. इट इज सायंटिफिक 100%. ज्या वेळेला तुम्ही तुमचे माइंडसेट चेंज करतात, जेवढे मिलेनियर बिलियनियर आहेत फोर्ब्सच्या बुक याच्यात येतात ना, त्यातले तुम्ही बघाल की ते सेल्फ मेड मिलेनियर किंवा बिलियनियर आहेत. ज्यांनी 80% पीपल आर सेल्फ मेड बिलियनियर आहेत ना, तर ते गरिबीतूनच वरती आलेले आहेत. त्यांच्या परिस्थिती खूप फेवरेबल नव्हत्या
किंवा त्यांच्या आजूबाजूला असंही वातावरण नव्हतं किंवा ते अंबानींकडे वगैरे जन्माला आलेले नव्हते. त्यांनी स्वतः त्यांचा जीवन प्रवास घडवला, कारण त्यांनी स्वतःच्या चुकाही ॲक्सेप्ट केल्या, परिस्थिती पण ॲक्सेप्ट केली आणि त्यामधून त्यांनी मार्ग शोधले. आणि हे फक्त तुमच्या सराउंडिंग्सने किंवा विचारांनी, त्यावेळेच्या विचारांनी नाही होऊ शकत. ज्या वेळेला तुम्ही विजन बघतात, ज्या वेळेला तुम्हाला दिसतंय की आपल्याला पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे आणि बेस्टच करायचं आहे, इथे तुमचे विचार मॅटर करतात. आणि 100% सायंटिफिकली आहे की जेव्हा तुमचा सबकॉन्शियस माइंड काम करतो त्याच वेळेला तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतात. आपण झोपतो तरी आपला श्वासोश्वास चालू आहे की नाही? बरोबर. आपण ज्या वेळेला इतर वर्क करत असतो त्यावेळेला तुम्ही कॉन्शियसली श्वास घेतात का? नाही. मग हे काय आहे? ऑटो मोड वरती चाललंय. ऑटो मोड वरती चाललंय ना, पण ऑटो मोड वरती आपण चालवतोय का? नाही. जर आपण आपली डेथ होते म्हणजे नेमकं काय होतं मग? जी स्पिरिच्युअल पॉवर तुमच्या आत आहे, जी तुम्हाला चालवत आहे, जो सबकॉन्शियस माइंड आहे तुमचा, जो इम्प्लांट केला आहे, सुपर कम्प्युटर आपण त्याला म्हणू शकतो, जे देवाने आपल्या आत इम्प्लांट केलेलं आहे, त्यामुळेच तर तुम्ही चालले आहात ना. तुमची बॉडी इथेच असते आणि मग अशी काय गोष्ट आहे जी गेल्यानंतर तुम्ही डेड होतात? ती जी गोष्ट आहे ती सायंटिफिक आहे, ती प्रूव्हन आहे की माणूस स्वतः काहीच करू शकत नाही. तुम्ही कितीही विज्ञानाचे शोध लावले तरी सुद्धा त्याला स्पिरिच्युअलिटीची जोड तुम्हाला द्यावीच लागेल. जोपर्यंत तुम्ही तुमचा आत्मा कुठे आहे हे शोधून काढत नाही तोपर्यंत तुम्ही लाईफमध्ये काहीच अचीव करू शकत नाही. कारण एनर्जी फॉर्म, आपल्याला श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलं आहे की आत्मा ना मरतो ना डिस्ट्रॉय होतो, तो फक्त स्टेट चेंज करतो. राईट. बरोबर आहे की नाही? तशी आपण फक्त स्टेट चेंज करत असतो आणि आपोआप सगळ्या गोष्टी घडत जातात. हे सायंटिफिक आहे, 100% प्रूव्ह. आपण जिवंत आहोत हेच रिझन आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क्स, नाहीतर आपण जिवंत राहिलो नसतो. म्हणजे एखादा माणूस गरीब आहे किंवा श्रीमंत आहे तर तो त्याच्या विचारांमुळे गरीब किंवा श्रीमंत आहे, त्यांनी ते अट्रॅक्ट केलं असं तुम्हाला म्हणायचं? येस, 100% सर. हे बघा, ज्या वेळेला गरीब अधिक गरीब होत आहेत म्हणजे काय की ते विचार त्यांचे गरीब करतायत त्यांना. त्यातला पण एखादा हिरा जन्माला येतो, जसे अब्दुल कलाम आहेत, त्यांची परिस्थिती खूप फेवरेबल होती का? पण त्यांनी त्या परिस्थितीवर मात केली. त्यांनी त्यांचं नॉलेज वाढवलं, त्यांनी वेगवेगळे पुस्तकं वाचलीत, वेगवेगळ्या गोष्टी अशा ज्या त्यांना शिकायच्या होत्या त्यांनी तेवढ्या प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा शिकलेत. भरपूर लोक भांडवल करतात, गरिबीचं भांडवल करतात. मला फार राग येतो त्या गोष्टीचा, कारण ती तुम्ही ओढावून घेतलेली आहे तुमच्या विचारांनी आणि त्याचं भांडवल करून माणूस जास्त जगू शकत नाही. कारण आपण बघितलेले आहेत आपल्या समाजात अशा अनेक उदाहरणं आहेत जे खूप गरिबीमधून वरती आलेले आहेत आणि सेल्फ मेड झालेले आहेत. बिलियनियर असू दे, मिलेनियर असू दे, स्वतःच्या लाईफमध्ये स्टेबल होणं असू दे, ह्या सगळ्या गोष्टी घडवलेल्या आहेत. तर आपण परिस्थितीला दोष देत बसणं चुकीचं आहे. तुम्ही कुठल्या घरात जन्माला आला यापेक्षा तुम्ही कसे जगत आहात किंवा तुम्ही काय अचीव केलं आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. गरीब जन्माला येणं तुमची चूक नाहीये, पण गरीब मरण 100% चूक आहे. कारण तुम्ही तेवढे हातपाय मारले नाही किंवा कुठेतरी हार मानून बसले किंवा एक्सेप्ट केलं की मी लूजर आहे, मी गरीबच राहणार आहे, हा विचार आला, तुम्ही तिथेच थांबलेत आणि संपवला. सक्सेस स्टोरी पण संपवली स्वतःची आणि सक्सेसला सुद्धा आपण पूर्णविराम तिथे दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जे श्रीमंत आहेत ते लोक कधीच तुम्हाला म्हणणार नाहीत की माझ्याकडे पैसा नाहीये, पैसा वाईट आहे, पैशामुळे नाती दुरावतात, किंवा ज्याच्याकडे अधिक पैसा आहे ते त्यांना शिव्या देत बसत नाही. आपली टेंडन्सी काय आहे, म्हणजे 80% लोकांची सांगते मी, 20% त्यांची काय आहे की ज्याने पैसा कमवलाय ना त्याने 2 नंबरचे कामं केले असतील, त्याने बरोबर आहे की नाही? किंवा पैसा वाईट आहे, पैशांनी नाती खराब होतात, पैशामुळेच आम्ही दुरावलो आहेत, पैशामुळे बाकीचे लोक श्रीमंत का होत आहेत, पण ते त्यांच्या माइंडसेटने श्रीमंत होत आहेत. ते वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढत आहेत. ते पैशाला वाईट नाही म्हणत आहे. पैसा ही एनर्जी आहे, त्याला फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही जे बोलाल ते अट्रॅक्ट कराल. जर तुम्ही पैशाला शिव्या देतायत आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय की तुमच्याकडे पैसा यावा तर कसा येणार आहे? म्हणजे मी माझ्या प्रियशीला शिव्या देतोय आणि मला वाटतं की ती माझ्या आयुष्यात यावी आणि ही एक्झॅक्ट गोष्ट करत असताना अजून ते परिस्थितीला दोष देत आहेत. ज्या वेळेला तुम्हाला परिस्थितीतून बाहेर निघायचं तर मार्ग शोधावे लागतील. ए पॉइंट पासून बी पर्यंत आपल्याला जायचं आहे. मध्ये ट्रॅफिक असली तर किती वेळ लागेल आपल्याला? जेवढे वेळ ट्रॅफिक जास्त लागेल तेवढा वेळ जास्त जाईल. ती ट्रॅफिक जर क्लिअर नाही झाली तर जिथे 5 मिनिटाचं काम आहे तिथे आपण 1 तास अडकू शकतो. बरोबर. तेवढी ट्रॅफिक आपल्या मनामध्ये झालेली आहे. ती जोपर्यंत क्लिअर करत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस गेन करू शकत नाही. कुठले बुक वाचून किंवा फक्त इन्स्पिरेशनल
पॉडकास्ट बघून कोणी श्रीमंत नाही होत सर. त्यांना माइंडसेट कम्प्लीट शिफ्ट करावंच लागेल, त्यानंतरच ते श्रीमंत होऊ शकतात. आणि यासाठी थोडंफार पे करायला सांगितलं की लोक म्हणतात हो यांचे तर हे यांनी व्यवसाय बनवून बसलेले आहेत, पैसे हे काय कमवत आहेत, किंवा असं नाहीये. आपण समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून आपण काही गोष्टींचे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. खरं तर मी असं म्हणतो की मंदिर चालवायला पण पैसे लागतात. जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करताय, कोणतंही समाजसेवा असू द्या, कोणतीही गोष्ट असू द्या, पैशाशिवाय शक्य नाहीये, अजिबातच नाहीये. आणि जर कोणी खरंच काही चांगलं करतंय आणि त्याच्यासाठी काहीतरी पे करायला लागतंय तर आय डोंट थिंक की त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे. पण आहे काही लोकांच्या दृष्टीने, मग ज्यांच्या दृष्टीने चुकीचं आहे ना तेच गरीब राहतात. त्यांना काही द्यायचं पण नाही, काही घ्यायचं पण नाही, फक्त बोंब मारत बसायचं. हा, आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस 0 आहे. जे मिळत आहे त्याकडे कम्प्लिटली आपण दुर्लक्ष करून, जे नाहीये त्या गोष्टींचा आपल्याला संग्रह करायचा आहे, त्या गोष्टींची आपल्याला आवड आहे. लग्न करताना सगळेच खूप एक्साइटेड असतात, मुलगा असू दे मुलगी असू दे, लग्न आहे आहे आहे. एकदा लग्न झाल्यानंतर वर्षभरातच एकमेकांना भांडणं, वेळ देणं, ह्या गोष्टी. बट जर तुम्ही खरंच तुमचं रिलेशनशिप जपायचं असेल तर जेवढ्या तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटल्यावर जेवढे आनंदी झाला होतात, जेवढं तुम्हाला अट्रॅक्शन होतं, तेवढंच अट्रॅक्शन तुम्ही शेवटपर्यंत ठेवलं पाहिजे. कारण ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सगळ्यात येस 100% सांगणार आहे सर. कारण ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली आहे ना. तुम्हाला काही वेळेला आपल्याला काय होतं की समोरच्याचा सल्ला पटत नाही, किंवा ही माझी बायको असून मला कशी सल्ला देऊ शकते, किंवा हा माझा नवरा आहे आणि याला कोणी अधिकार दिलाय माझी कंट्रोलिंग पॉवर स्वतःच्या हातात ठेवण्याचा. तर असं नाहीये. आपल्या अँसेस्ट्रल कर्माज असतात ज्यामुळे आपण एकमेकांशी कनेक्टेड झालेलो. तुम्ही नवरा बायको झाले आहात याचा अर्थ असा नाही की ते तुम्ही ठरवलंय, हे डेस्टिनीने ठरवलेलं आहे. हे तुमच्या आयुष्यात ते लोक इम्प्लांट केले जातात जे तुम्हाला सल्ला देऊ शकतात, जे तुमची काळजी घेऊ शकतात, जे तुमच्या जवळ असू शकतात. सगळ्यात मोठा सल्लागार मी तर म्हणेल माझा नवरा आहे, ज्याच्या सल्ल्याने मी माझ्या सगळ्या गोष्टी करू शकत आहे. माझे वडील आहेत. ठीक आहे. मग आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी आपल्याला पटत नाही. आपली बायको जर सांगत असेल ना तुम्ही मला वेळ देत नाहीये, तर तपासा. तिच्याशी भांडण्याऐवजी हे तपासा की आपण खरंच वेळ देत नाहीयेत का. ज्या व्यक्तीला आपण एवढं इम्पॉर्टंट पर्सन म्हणून घरात आणलं होतं, तिला खरंच आपण तेवढं इम्पॉर्टन्स देत आहोत का. म्हणजे फक्त लेडीजलाच नाही तर मी लेडीजला सुद्धा सांगेल की तुमच्या लाईफ पार्टनरला तुम्ही पुरेपूर वेळ द्या. बाहेरून येणारा माणूस खूप काम करून थकून आलेला असतो आणि जेंट्सला कुठेही रिॲक्ट होता येत नाही, कुठेही कुठल्या गोष्टी सांगता येत नाही. ते मनात साचवून त्यांचं अजूनच सप्रेस होऊन ते स्वतःला त्रास करून घेतात. तर ज्या वेळेला तुमचा लाईफ पार्टनर तुमचा बेस्ट फ्रेंड बनतो त्यावेळेला तुमच्या आयुष्यात कुठलेच असे प्रॉब्लेम नाही की जे सॉल्व्ह करू शकत नाहीत, किंवा प्रॉब्लेम क्रिएटच होत नाहीत पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्ही दोन्ही मिळून सॉल्व्ह करू शकता. ज्या वेळेला तुमची बायको किंवा तुमचा नवरा तुम्हाला सांगत आहे की तुमचं इथे चुकतंय, तर त्यावेळेला चेक करा की आपण खरंच चुकतो आहोत का. कारण त्यांच्या माध्यमातून एनर्जी जी सुपर पॉवर आहे ती तुम्हाला काहीतरी इंट्युशन देत आहे. कारण देव प्रत्येक जागी स्वतः येऊन सांगू शकत नाही की तू चुकत आहेस, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. पण कुठली तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली असते ज्या माध्यमातून तुम्हाला कळत असतं. बरोबर. जर ती व्यक्ती असेल तुमच्या आयुष्यात तर त्याला जपा. प्रत्येक गोष्ट जी जीवनात येते तुमच्या प्रार्थनेचं फळ असतं, परिस्थिती पण तुमच्या प्रार्थनेचंच फळ असतं. फक्त ते आपण आपल्या पद्धतीने आपल्याला पाहिजे देणारा वेगळ्या पद्धतीने देत असतो. आता तुम्ही ग्रॅटिट्यूडचा उल्लेख केला. रिलेशनसाठी ग्रॅटिट्यूड कशा पद्धतीने वापरता येईल. ग्रॅटिट्यूड रिलेशनसाठी मनीसाठी प्रत्येकच जागी आपण वापरतो. त्यात सर्वात पहिल्यांदा आपण जो ऑक्सिजन घेतो रोजच्या लाईफमध्ये तो आपण मोजून मापून घेतो का सर. नाही. की आज खूप ऑक्सिजन आपण घेऊन घ्यायचा आहे, कारण काय माहिती उद्या असेल की नसेल. असं नाही. जो आपण जवळजवळ 1.5-2 लाखाचा ऑक्सिजन रोज विकत जो बाहेर घेऊ शकतो तो 1.5-2 लाखाचा. हा, तो 1.5-2 लाखाचा ऑक्सिजन आपण रोज घेतो. युनिव्हर्स तुमच्या हा तो पूर्ण फुकटात घेतो. पण त्यासाठी तरी तुम्ही थँक्यू म्हटलेत का कधी. म्हणजे तुम्ही म्हणजे मी सगळ्यांना जनरल क्वेश्चन करते. नाही म्हटलं. जे तुम्हाला फ्री मिळत आहे ते जर तुम्ही व्हेंटिलेटरवर कुणाला बघितलं असेल तर ते विकत देऊन सुद्धा शाश्वती आहे का त्या व्यक्तीची. नाही. मग जर तुम्ही आज जिवंत आहात, तुम्ही श्वास घेत आहात आणि ते तुम्हाला फ्री मिळत आहे, एअर फ्री मिळत आहे, ऑक्सिजन फ्री मिळत आहे, वॉटर फ्री मिळत आहे, जे आयुष्यात नसलं तर आपलं आयुष्यच नसणार आहे. शरीर फ्री मिळालंय, त्यातला एक अवयव. तुमची एक किडनी खराब झाली तर ज्याला नसेल त्याला विचारू शकतात की त्यासाठी काय किंमत आहे. बरोबर आहे की नाही. मग एवढं सगळं देऊन आपण गरीब कशाने आहोत. मला हा पहिला प्रश्न पडतो की आपण गरीब कशाने आहोत. तुमची बॉडी जी आहे जे घेऊन चालता आहात 30 करोड रुपयाची आहे, लाखोची. जो माणूस 2 लाखाचा ऑक्सिजन घेतोय तो गरीब कसा. मग ह्या युनिव्हर्सनी जे दिलंय ना ऍक्च्युअल त्याच्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे, त्यासाठी थँक्यू म्हटलं पाहिजे.
त्यासाठी तुम्ही आभार प्रदर्शन केलंच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ग्रॅटिट्यूड करत नाही तुम्हाला कुठल्याच गोष्टी मिळत नाही. जे मिळतंय, समजा तुम्ही आता तुमच्या स्टाफसाठी गोष्टी करत आहात आणि त्यांनी जर तुमचं नवाजलंच नाही की हो सर आमच्यासाठी करत आहेत किंवा हो ठीक आहे टू बी ग्रँटेड पकडलं, तर तुम्ही काय म्हणाल की एवढं सगळं करून हे माझ्यासाठी काय, मला किंमतच नाहीये तर मी पुढे कशाला करू. तसं युनिव्हर्स म्हणते की जे दिलंय त्याचं तर कौतुकच नाहीये, मी वेगळं कशाला देऊ. अजून दिलं तरी त्याचं अजून कौतुक नसणार आहे. हां, मग त्यासाठी जे आहे त्याला थँक्यू, त्याला ग्रेटफुल असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतात. तेच रिलेशनच्या बाबतीत सुद्धा आहे. जोपर्यंत तुमच्याकडे जे रिलेशन आहेत त्यासाठी तुम्ही ग्रेटफुल नाही आहात, ते जपत नाही आहात. आपण म्हणतो की मी फॅमिलीसाठीच काम करत आहे, पैसा फॅमिलीसाठीच कमवत आहे, पण ज्या फॅमिलीसाठी पैसा कमवत आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक संडे देऊ शकत नाही, 1 तासाचा वेळ मुलांसाठी काढू शकत नाही, बायकोला बाहेर फिरायला नेऊ शकत नाही, तर त्या पैशाचा उपयोग शून्य आहे. मनी इज हायेस्ट एनर्जी बट इट इज विथ युअर फॅमिली. तुम्ही जर फॅमिली सोबत असाल तर त्या एनर्जीचा उपयोग आहे. जर तुम्ही एकटे असाल तर आपण एकटे असल्यावर आपल्या विजेतेपणाचा आनंद 0 होऊन जातो. आपल्याला लोक लागतात. कौतुकच करायला कोण नसेल तर ते जिंकण्यात आनंद काय? आनंद नाही. मग त्याप्रमाणे ज्याही रिलेशन आहेत त्याला ग्रॅटिट्यूड देणं गरजेचं आहे. आता सध्या बघतो आहोत आपण सगळ्यात जास्त डायव्होर्स केसेस फाईल होत आहेत. का होत आहेत? कारण प्रत्येकाला इगो आहे, कुणीही झुकायला तयार नाही. पण रिलेशनशिप हे इगोइस्ट पर्सनचं कामच नाहीये. जे झुकेल त्याचंच रिलेशनशिप व्यवस्थित राहणार आहे. आपल्याच व्यक्तीसमोर आपल्याला जर झुकावं लागत असेल आनंदाने झुकावं. थोडा तुम झुको थोडा हम झुको तभी तो आगे बढ़ेंगे. आणि रिलेशन जपणं हे सगळ्यात मोठी आता ह्या काळाची तर गरज आहे. ते कसं जपावं हे मी माझ्या पेड सेशन्स मध्ये शिकवत असते. ओके, रिलेशन्स वरती पण तुम्ही? हो, मी सगळ्याच याच्यावर घेते सर. हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी. बऱ्याचदा मला असे काउंटर क्वेश्चन पण असतात की तुम्ही हेल्थवर जर दुसऱ्यांची हेल्थ एवढी बरी करतात मग तुमची का आहे, तुम्ही बारीक झालं पाहिजे, तुम्ही तब्येत, बट इट्स ओके ना. मी माझ्या हेल्थवर म्हणजे कॉन्सन्ट्रेट केलं नाही, फोकस नाही केलं अजून. मी फोकसच केलेला नाहीये. मी ज्या गोष्टींवर फोकस केलाय त्या मला सगळ्या मिळाल्या आहेत. ज्या वेळेला मला असं वाटेल की माझ्या हेल्थवर मी फोकस करावं तेवढा माझ्याकडे वेळ आहे, मी 100% करणार. बरोबर आहे की नाही? पण दुसऱ्यांची हेल्थ मात्र मी 100% व्यवस्थित करून देऊ शकते. तुमच्या कॉन्व्हर्सेशन मला बोलण्यातून हे फार प्रकर्षाने जाणवलं की कोणताच व्यक्ती गरीब नाहीये. कारण काय, मी फायनान्समध्ये काम करतो, फायनान्शियल लिटरसी या सब्जेक्टमध्ये. बरेचसे लोक म्हणतात आमच्या आयुष्यात काही चांगलं नाहीच, आमच्याकडे काहीच नाही आहे. तुम्ही जे सांगितलं ऑक्सिजन 2 लाखाचा, मग पाण्याचं जर गणित केलं, विकत घेऊन पाणी जर प्यायचीच वेळ आली तर बिस्लरीचा जर हिशोब केला तर दिवसाला आंघोळीला किती पाणी लागतं किंवा जे काही वापरतो, मला वाटतं ते पण 5-10 हजाराचं पाणी असू शकेल. हो, म्हणजे तुम्ही 5-10 हजाराचं पाणी सहज वापरतायत रोज. ज्या लोकांना पाणी मिळत नाही, राजस्थान किंवा वाळवंटी प्रदेशात जे लोक राहतात किंवा आपल्याच इथे सुद्धा खेड्यांमध्ये 15 दिवसाने 20 दिवसाने महिन्याने टँकर येतात. बरोबर. ते लोक किती संघर्ष करतायत ते तुम्हाला सहज उपलब्ध होते. एवढं कशासाठी? लिफ्ट आपण यूज करतोय. आता आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतोय, त्या लिफ्टमध्ये आपण रोज ये जा करतो, आपली फॅमिली ये जा करते. ती लिफ्ट आपल्याला व्यवस्थित वरती पोहोचवते, घरापासून खाली आणते. विचार करा एखाद दिवशी आपले लव्ह वन्स त्यात अडकले किंवा आपण स्वतः अडकलो, ती बंदच झाली तर? लिफ्टसाठी, लिफ्ट बनवण्यासाठी आणि तो रिपेअर करण्यासाठी मनापासून धन्यवाद दिला पाहिजे. म्हणजे प्रत्येक काम जे आपण आजूबाजूला ज्या गोष्टी बघत आहोत ना त्या प्रत्येक गोष्टी युजफुल आहेत. प्रत्येकासाठी आपण थँकफुल असणं गरजेचं आहे. आपण रोज सकाळी उठतोय, बरोबर की नाही? म्हणजे तुम्हाला नवीन दिवस दिला देवाने जगण्यासाठी, नवीन अजून 24 तास दिले ज्यामध्ये तुम्ही मिरॅकल्स घडवू शकतात. बरेच लोक झोपेत गेलेले असतात ज्यांचं आयुष्य संपलेलं असतं. 2 लाख लोक दुसरा दिवस बघू शकत नाहीत. दुसरा भारतामध्ये एव्हरी डे 2 lakhs पीपल रात्री झोपतात, सकाळी उठत नाही. मग अशा लोकांमध्ये आपली अजून गिनती झालेली नाहीये. सो दॅट्स व्हाय थँक्स यू व्हेरी मच. त्यासाठी थँक्यू म्हटलं पाहिजे. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या जर केल्या तर तुम्ही 19 कोटी जनता भारतामध्ये एव्हरी डे रात्री जेवायला मिळत नाही. 19 कोटी प्रिवन आकडा आहे. रात्री न जेवता झोपावं लागतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, पोट भरायला पण अन्न नाही. आणि आपण पोटभर अन्न जेवतो आहे, आपल्या फॅमिलीचं पोट भरतो आहे, त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी देऊ शकत आहेत. ठीक आहे, कमी अधिक प्रमाणात देत असाल पण देतायत ना. तर त्यासाठी ग्रेटफुल असणं गरजेचं आहे, थँकफुल असणं गरजेचं आहे. जे तुमच्याकडे आहे ते जर तुम्ही मान्य केलं की माझ्याकडे आहे, 100% तुमच्याकडे अजून 4 गोष्टी चांगल्या आकर्षित होणार आहेत. जिसके पास है उसको दिया जाएगा, जिसके पास नहीं है उससे लिया जाएगा. कारण ते तुम्ही माइंडसेट तुमचा जो सेट करून ठेवलाय ना त्याप्रमाणेच आकर्षित करतात.
बघा आता मी एक स्टोरी वाचली मागे, खूप इन्स्पिरेशनल होती. आपले आता मला आठवत नाहीये त्यांचं नाव, त्यांना 20 वर्षापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही जगणार नाहीत. प्रेमचंद, वाराणसीचे प्रेमचंद महाराज, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जगू शकत नाहीत. 20 वर्षापूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत सर. हे मिरॅकल नाही तर काय आहे? मग ते अजून पण जगतायत. सायन्सला त्यांनी डायरेक्ट चॅलेंज दिलेलं आहे. दोन्ही किडन्या फेल असून ते 20 वर्ष झाले जगतायत. म्हणजे हे काय आहे? कोणतीही ट्रीटमेंट न घेता, कुठलीही ट्रीटमेंट न घेता, कुठलेही डॉक्टर त्यांना ट्रीट करत नाही. आणि खूप फेमस आहेत ते. वाराणसीला गेले तर प्रत्येक जण त्यांना नक्कीच भेटायला जातं. म्हणजे किती स्पिरिच्युअल ताकद आहे. हे मिरॅकल नाही तर काय आहे? दोन्ही किडन्या फेल असणारा माणूस 20 वर्ष जगत आहे, ज्यांना 2 वर्षही जगणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मग एवढे मिरॅकल्स लोकांच्या आयुष्यात घडतायत, मग ते काही परग्रहावरून आलेले नाहीयेत. बरोबर. अंबानी ज्या वेळेला 2020 मध्ये त्यांचं जिओ डाऊनफॉलला चाललेलं होतं, अशा वेळेला सामान्य माणसाने काय केलं असतं? काहीच नाहीये माझ्याकडे, काहीच नाहीये माझ्याकडे, म्हणजे अजून निगेटिव्हिटी पसरवली असते. ते झालं असतं. पण आज जिओ सगळ्यात टॉपला आहे. त्यांनी स्ट्रॅटेजीज प्लॅन केल्या, त्यावर वर्क केलं, ऍक्शन्स घेतल्या. कारण फक्त मॅनिफेस्टेशन वर्क करत नाही, तुमच्या ऍक्शनही वर्क करतात. बट त्या ऍक्शनसाठी फास्टर होण्यासाठी तुम्हाला मॅनिफेस्टेशन वर्क करतं. मी पण एक स्टोरी ऐकली होती ग्रॅटिट्यूड संदर्भात. मला वाटतं की आता मी सांगितली पाहिजे. एक गरीब माणूस असतो आणि तो देवदूताकडे जातो. त्याला म्हणतो की बाबा माझ्या आयुष्यात खूप गरिबी आहे, खूप वाईट सगळं चाललंय, तर कृपया तू देवाला विचार की मी काय करू म्हणजे माझ्या आयुष्यात सर्व संपन्नता येईल. तर देवदूत म्हणतो ठीक आहे, मी देवाला रात्री भेटणार आहे, मी त्याला विचारतो आणि उद्याच्याला तुझा मेसेज मी देव काय सांगतात तर ते तुला डिलिव्हर करतो. आणि मग तो जातो आणि दुसरा एक माणूस येतो. देवदूताला म्हणतो बघ बाबा मला देवाने एवढं काही दिलंय, संपत्ती भरपूर दिली आहे, मुलं चांगली दिली आहेत, सगळं काही भरपूर आहे. देवाला सांग आता बस, मला नको आहे, जेवढं दिलंयस तेवढं पुरेसं झालंय, आता नको आहे मला. तर देवदूत म्हणतो ठीक आहे बाबा, मी तुझा पण मेसेज देवाला सांगतो आणि उद्याच्याला तुला काय निरोप असेल ते कळवतो. दुसऱ्या दिवशी हे सगळे तो रात्री भेटून येतो देवदूत देवाला आणि थांबतो. मग तो गरीब माणूस पहिला येतो आणि म्हणतो काय मेसेज दिला देवाने? तर देवदूत म्हणतो देवाने सांगितलं की तू काय कर की आजपासून आत्तापासून जर तुला सगळं काही संपन्नता पाहिजे, सगळं काही पाहिजे, तर जे तुझ्याकडं चांगलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद द्यायला सुरुवात कर. एक्झॅक्टली. तू त्यासाठी धन्यवाद. तो म्हणतो देवाने मला असं काही चांगलं दिलेलंच नाहीये ज्याच्यासाठी मी धन्यवाद देऊ शकतो, ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकतो. तो म्हणतो बघ दिलेलं नाही दिलेलं हा माझा विषय नाही, तू जे काही मला विचारलं होतं त्याचं उत्तर मी तुला दिलेलं आहे. मग तू ठरव तुझ्याकडे काय चांगलं दिलंय का नाही देवानी का नाही दिलंय. आता हे बघण्याची कुवतच नसेल, जो गरीब आहे त्याची कुवत नाही आहे तुमच्या कॉन्व्हर्सेशन मधनं. आणि दुसरा जो श्रीमंत तो येतो काय देवानी मेसेज दिला मला नको आहे आता. तर देवदूत म्हणतो की बाबा तू काय कर आजपासून जे काही तुला मिळालं त्याच्याबद्दल धन्यवाद द्यायचे बंद कर, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं बंद कर. तो म्हणतो असं कसं बंद करणार, एवढं सगळं देवानी मला दिलंय त्याच्यासाठी तर मी धन्यवाद देणारच. बरोबर आहे. मग तो म्हणतो देवाने सांगितलंय तू धन्यवाद जोपर्यंत देत राहणार ना तोपर्यंत तुला हे सगळं मिळतच राहणार आहे, ते काही बंद होऊ शकत नाही. जर तुला बंद करायचं आहे तर तू ग्रॅटिट्यूड द्यायचं बंद करा. मला खूप छान स्टोरी वाटते ही, खूप 100% रिलेटेबल आहे. हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की नदीचा प्रवाह कुठल्या दिशेने जातो? उताराच्या, समुद्राच्या. बरोबर आहे की नाही? ते डबक्याकडे का जात नाही किंवा एखाद्या कॅनलकडे का जात नाही? कारण जिथे आहे तिथेच त्याला जायला आवडतं. तसंच लक्ष्मीचं पण आहे, जिथे तिला ॲप्रिशिएशन मिळतं, ग्रॅटिट्यूड मिळतो, जिथे त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोललं जात नाही, एन्व्हायरमेंट निगेटिव्ह क्रिएट केलं जात नाही, तिथे ती जात असते. ज्याला आयुष्यात पैसा कमवायचा असेल, स्वतःकडे अट्रॅक्ट करायचा असेल, तर आधी मनीला ग्रॅटिट्यूड देणं शिकलं पाहिजे. जे आहे त्याच्यासाठी थँकफुल असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा ट्रस्ट असला पाहिजे युनिवर्सवर की जे आहे ते खूप बेस्ट आहे, जे होणार आहे ते याच्यापेक्षा बेटर होणार आहे. जे जिओच्या उदाहरणार्थ तुम्ही सांगितलं की वर्स्ट असताना सुद्धा बेस्ट विचार केला आणि त्यासाठी ऍक्शन्स घेतले आणि मग ते मॅनिफेस्ट झालं की दे आर बिकम टॉपर. इलॉन मस्क यांना 2000 किती मध्ये जवळजवळ 12-13 मध्ये असं म्हटलं गेलं होतं की हे संपले आहेत आता. तिथून त्यांनी जी उभारी घेतली आहे त्याला आज तोड नाहीये जगात, एवढे मोठे ते झालेले आहेत. मग हे फक्त एफर्ट्सने होतात का?
हे माइंडसेटने होतात. बरोबर. जोपर्यंत माइंडसेट चेंज होत नाही आणि तो चेंज करायला लोकांना सहसा आवडत नाही किंवा त्याला काउंटर करतात, बट त्यामध्ये डीप नॉलेज सगळ्यांनी गेन करावं त्यासाठी विविध बुक्स सुद्धा अवेलेबल आहेत. जसं द सिक्रेट आहे, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आहे, पॉवर ऑफ ऑटोमिक हॅबिट्स आहे. म्हणजे या बेसिक बुक आहेत ज्या वाचून लोकांना ॲटलिस्ट व्हॉट इज लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कळणार आहे. हे कुठलंही असं थोटान नाही आहे, हे प्युअर सायन्स आहे की तुम्ही तुमच्या विचारांनी तुमच्या विश्वाची निर्मिती किती सुंदर प्रकारे करू शकतात. याचे माझ्याकडे हजारो उदाहरणं आहेत आणि अजून मला लाखो नाही करोडो लोकांना ते इन्स्पिरेशनल स्पीचेस पण द्यायचे आहेत आणि त्यांना इन्स्पायर करायचं आहे ॲक्शन्स घेण्यासाठी की तुम्ही 100% श्रीमंत होऊ शकतात, फक्त माइंडसेट चेंज केला पाहिजे. तुम्ही जे काही क्लासेस वगैरे घेता, जे काही त्याचे काही टेस्टिमोनियल्स वगैरे युट्यूब चॅनलला वगैरे अवेलेबल आहेत का? हां, माझ्या इन्स्टा चॅनलला आहेत अवेलेबल. काय नाव आहे इन्स्टा चॅनलचं? कविताज हिलिंग रेनायसन्स. ज्या लोकांना विश्वास नाही बसत की बुवा खरंच हे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा ग्रॅटिट्यूड किंवा NLP किंवा जे काही होपोनोपोनो नावाची टेक्निक आपण आता डिस्कस करणारच आहे त्याच्यावरती रिझल्ट देतं का नाही, तर खूप साऱ्या लोकांच्या जीवनात त्यांनी बदल घडवलेले टेस्टिमोनियल्स तुम्ही मॅडमच्या चॅनलला जाऊन नक्की पहा. तुमचा विश्वास नक्की जागृत होईल. बघा, टेस्ट केल्याशिवाय तर तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय मी हमेशा म्हणतो की खरं काय खोटं काय ठरवण्यात काहीच अर्थ नसतो. जर तुम्ही अनुभव घेतला तर डेफिनेटली तुमच्या पण आयुष्यामध्ये युटर्न या माध्यमातून येऊ शकतो. मॅडम, ग्रॅटिट्यूड तर बऱ्यापैकी अंडरस्टँड झालेलं आहे की तुम्ही जेवढं द्याल तेवढं तुम्हाला मिळणार आहे. दुसरं मला एक विचारायचं की होपोनोपोनो नावाची जे प्रेयर आहे, खूप पॉवरफुल प्रेयर आहे, तिचं उगमस्थान काय किंवा तिची पॉवर काय? त्याची पॉवर बियॉन्ड इमॅजिनेशन आहे सर. डॉक्टर ह्यू लेन हे अवाई स्टेटमध्ये एक डॉक्टर होते ज्यांनी एक वेड्यांचं इस्पितळ होतं, म्हणजे क्रिमिनल्स होते ज्यांना तिथे ठेवलेलं होतं. असे 150 क्रिमिनल्स होते ज्यांना त्यांनी कधी न भेटता न बोलता 150 क्रिमिनल्स पूर्णपणे बरं केले. फक्त त्यांची हिस्ट्री चेक केली आणि त्यांना असं वाटलं की ठीक आहे, हे लोक पण बरे होऊ शकतात, कारण त्यांना होपोनोपोनो हे माहिती होतं. आणि आपण दुसऱ्याला केव्हा हील करू शकतो, जेव्हा त्याच्या क्वालिटीज आपल्यात असतात त्यावेळेला. आपण असं म्हणू मग की काय सांगतायत तुम्ही, त्यांनी खून केलेले रेपिस्ट होते, दरोडेखोर होते आणि त्यांच्या आपल्यात क्वालिटी कशा? प्रत्येकामध्ये एक चांगलं मन एक वाईट मन असतं. फक्त ज्याचं ते हवी झालं वाईट मन जास्त की तो वाईट मार्गाला लागतो. आणि प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येकाला काहीतरी क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज आपल्या माइंडमध्ये येतात. आपण त्या ॲक्शनमध्ये आणत नाही किंवा आपण त्या सप्रेस करतो, बट येतात प्रत्येकाला. कुणीच डिनाय करू शकत नाही ही गोष्ट. प्रत्येकाला कुठेतरी वाटतं की आपण कुठेतरी चोरी करावी. चोरी म्हणजे आपण टॅक्स वाचवला तरी चोरी केली आहे. आपण कुठल्या गोष्टी, समजा एखाद्या दुकानात गेलो, आपल्याला नाही पटलं, आपण तिथे वाद घातला तरी आपण काय केलेलं आहे, त्या व्यक्तीला दुखवलेलं आहे. एखाद्या माणसाने माणसाचा खून केला आणि आपण एखादी मुंगी मारली किंवा एखादा झुरळ मारला किंवा आपण नॉनव्हेज खातोय, आपणही त्याच्याच एवढे पापी आहोत. म्हणजे या गोष्टी आहेत. मग त्या क्वालिटीज त्याच्यातल्या हील करण्यासाठी आधी स्वतःमध्ये बदल घडवावा लागतो. आणि तो बदल घडवण्यासाठी ही जी प्रेयर आहे, 4च वाक्याची प्रेयर आहे, पण इतकी प्रोफाऊंड आहे की त्याच्याने मिरॅक्युलस रिझल्ट मी तर लोकांच्या लाईफमध्ये क्रिएट केले आहेत. डॉक्टर ह्यू लेन यांनी त्या 150 पेशंट्सला बरं केलं आणि ते पूर्णपणे 1.5 वर्षाच्या आत ते पूर्ण हॉस्पिटल रिकामं झालेलं होतं. सगळे नीट झाले आणि त्यांची पुढची शिक्षा भोगून आपापल्या मार्गाला ते लागले. तर अगदी सोपी प्रेयर आहे, पण सोपं लोकांना सहज पचत नाही. बट ते काहीतरी कॉम्प्लिकेटेड सांगा, मग काहीतरी पॉवर आहे. बट हे जर सहज करून बघितलं ना तरी त्यांनी मिरॅक्युलस रिझल्ट त्यांच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट होणार आहेत. फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. ज्यावेळेला आपण मंदिरात जातो, दगडाचीच मूर्ती असते की नाही, पण आपण त्या समोर आपलं सगळं रडगाणं गात असतो, त्याच्याकडे आपण इच्छा मागत असतो, आपल्या इच्छा सांगत असतो, आपण त्याच्यासोबत डीलच करत असतो. बरोबर आहे की नाही? बरोबर. मग ती डील करण्याच्या ऐवजी तुम्ही जर तिथे जाऊन फक्त धन्यवाद म्हटलं तरी तुम्हाला सगळं काही मिळणार असतं. कारण त्या मागायची गरजच नाही. तुम्ही जे मागतात ते नाही मिळत, तुम्ही जे विचार करतात ते तुम्हाला मिळत असतं. तुम्ही मागतात म्हणजे काय की तुम्ही तुमची निगेटिव्हिटी सांगत असतात. तर ती निगेटिव्हिटी सांगण्याच्या ऐवजी जे आहे त्याच्यासाठी थँकफुल राहणं आणि जे पाहिजे ते डायरेक्ट मागून घेणं. आपल्या आई वडिलांकडे आपण एखादी गोष्ट मागतो तर आपण भीक मागत नाहीत, त्यांना रडत नाहीत, आपण डिरेक्टली सांगतो मला ही गोष्ट मला हवी आहे, मला आणून द्या. बरोबर. तसा या युनिव्हर्समध्ये जो लॉ आहे तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट द्यायला समर्थ आहे. बरोबर आहे की नाही? कुठल्याही तुम्ही देवाला मानत असाल
तर त्याच्यात एवढी पॉवर आहे की ते तुम्हाला सगळं देऊ शकतात. तुम्हाला नेमके टूल्स माहिती असले पाहिजे की तिथे कसं जायचंय, कसं मागायचं. तर ही होओपोनोपोनो प्रॅक्टिस म्हणजे काय की आपण फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस करतो. आपण समोरच्याला माफ करतो म्हणजे काय की आपण आपल्या डोक्यावरचं ओझं कमी करत असतो. एखादी बॉटल आपण हातात किती वेळ धरून ठेवू शकतो? अर्ध्या लिटरची असेल किंवा पावशेरची असेल तर दुखत नाही तोपर्यंत 10 मिनिटं 15 मिनिटं. पण आपण आपल्या विचारांचं ओझं, निगेटिव्ह विचारांचं ओझं किती वर्षांपासून वाहतोय आपल्याला माहिती नाही. आणि जर ते विचार तुमच्या डोक्यात असतील तर तुम्हाला काय वाटतं नवीन संधी तुमच्याकडे कशा चालून येणार आहे? जर त्याच गोष्टी आपण डोक्यात सडवत बसलेलो आहोत तर नवीन गोष्टी तिथे येणं अशक्य आहे. ह्या प्रेयरने आपण त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर काढतो. अगदी लहानपणापासूनचे जे ट्रॉमाज असतात ते सुद्धा या प्रेयरने तुम्ही बरे करू शकता. आणि ज्या आत्ताच्या लाईफमध्ये चाललेल्या गोष्टी आहेत याच्यावर मागच्या गोष्टी कशा इम्पॅक्ट करतात तुमच्या, त्या मागच्या जन्मातल्या असू दे, आपल्या पूर्वजांच्या असू दे किंवा आपल्या सुद्धा, हे तुम्हाला या प्रेयरमध्ये शिकायला मिळतं. एखादं एक्झाम्पलनी सांगाल का कसं एखादा ट्रॉमा किंवा एखादी गोष्ट? माझ्याकडे एक लेडीज होती जिला खूप फोबिया होता लग्नाचा. म्हणजे असं मुलगीच होती, मग तिचं लग्न जमलं पण तिला लग्नच करायचं नव्हतं. तर तिला विचारलं मी की नेमकं काय आहे, मुलगा तुला आवडलेला नाही का किंवा काय नेमकं असं काय रिझन आहे की तुला लग्नच करायचं नाही? तर ती म्हटली की मला प्रचंड भीती वाटते, मला शिवरिंग वाटते. असं मुलाला समोर बघितल्यावर मलाच काटे आले अंगाला की तिची परिस्थिती भयानक होती त्यावेळेला, की मला असं नको वाटतं, मला रिलेशनशिपमध्ये कोणासोबतच राहायचं नाहीये. तिला म्हटलं तुला दुसरं कोण, मला आवडतच नाही, मला लग्नच करायचं नाही. मग ते आई वडील आले तिचे माझ्याकडे आणि म्हटले की नेमकं आम्ही काय करू शकतो. तर मग तिचे सेशन्स, मी फिजिकल सेशन्स घेतले. त्यामध्ये असं मला जाणवलं की हे तिचे पास्ट ट्रॉमाज होते. म्हणजे मागच्या लाईफमध्ये तिची लाईफ अगदी हॉरर असेल आणि ते पास्ट कर्मच ती घेऊन या जन्मात, ते कर्म जे म्हणतो ना आपण, आपले कर्म कसे आपल्याला अफेक्ट करतात, तर ते कर्म तिच्या सोबत आलेले होते. त्यावेळेला तिचा कदाचित संसार सुखाचा नसेल किंवा तिला मे बी काहीतरी हॅरॅसमेंट झाली असेल किंवा तिला मारून टाकण्यात आलं असेल, तर तिला ते ट्रॉमास तिचे सगळे बॅक आलेले होते. आता पुनर्जन्मावर कोणाचा विश्वास असेल नसेल मला माहित नाही, पण ही रिअल फॅक्ट आहे. तिला पुनर्जन्म नव्हता पण त्या सगळ्या गोष्टी ती सोबत घेऊन आलेली होती. ती ऍज अ मुलगी, स्टुडंट, सगळ्या गोष्टींमध्ये व्यवस्थित होती. बट तिला लग्नाविषयी विचारलं की तिला प्रचंड रागच यायचा. मग तिचे ते सगळं हील केलं. त्यात मग इनर चाइल्ड हिलिंग येतं, NLPच्या टेक्निक्स यूज केल्या वेगवेगळ्या, मी सायकोसोमॅट्रिक मेथड वापरली. आज ती लग्न झालंय, छान संसार करते. त्यांना आता 2 वर्षाचं बाळ आहे. मी नाव नाही रिव्हील करणार, बट शी इज गोइंग गुड. आणि ती माझे कोर्सेस पण वेगवेगळे जॉईन करून आता पुढे लाईफ कोचच होणार आहे. मॅडम, बऱ्याचशा लोकांना श्रीमंत व्हायचं, वेल्थ क्रिएट करायची, होओपोनोपोनो कशी वापरावी वेल्थ क्रिएट करण्यासाठी? 100% वेल्थ क्रिएट होऊ शकते सर, पण फक्त होओपोनोपोनो वापरून नाही तर माइंडसेट चेंज करून. म्हणजे तुम्ही इकडे प्रेयर बोलता आहात आणि तिकडे जर म्हणत असाल की पैसा कमवणं सोपं नाही, पैसा फक्त काहीच लोकांकडे मनी पहिले डिस्ट्रॉय करायला लागतील किंवा काढून टाकावे लागतील किंवा सहज पण म्हणू शकतात तुम्ही, पण मग त्या बाबतीत निगेटिव्ह व्हायचं नाही. होओपोनोपोनो ही एकदम सोपी प्रेयर आहे जी मी आता सांगणार आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, एवढ्या 4च वाक्यांची प्रेयर आहे. ही बोलण्याच्या आधी तुम्ही तुमचा माइंड पूर्ण क्लिअर करायचा असतो की तुम्हाला काय नकोय ते सगळं लिहून तुम्ही जाळून टाकू शकता. त्याला बर्निंग बॉल ऍक्टिव्हिटी म्हणतात. की जेवढेही निगेटिव्ह विचार आहेत तुमच्या मनातले लहानपणापासून आतापर्यंतचे ते सगळे लिहून काढायचे. एक वन टाइम कशा आठवतील, कसं काय करायचं त्यासाठी? वन टाइम नाहीच आठवणार ना सर. ते तुम्ही ज्या वेळेला सुरुवात करतात लिहायला, तुम्ही 2 दिवस घ्या, 3 दिवस घ्या, पण पूर्ण तुम्ही आठवून लिहायचे आहेत. आठवतं आपल्याला सर. मला तर असं वाटलं होतं की मला काहीच निगेटिव्ह बिलीफ्स नाही आहेत किंवा मला कुठलेच असे हे नाही आहेत की मी लिहू शकेल निगेटिव्ह थॉट्स, पण ज्या वेळेला लिहायला घेतलं सर माझे 8 पानं भरले होते. वा. मी पण आता रिसेंटली ही ऍक्टिव्हिटी केली मागच्या 2-4 महिन्यापूर्वी. तर मी 1 वर्ष ते 10 वर्ष, 11 वर्ष ते 20 वर्ष, 21 वर्ष ते 30 वर्ष आणि 31 ते 40 याच्यामध्ये माझ्याबरोबर काय निगेटिव्ह इन्सिडन्स किंवा काय माझ्याकडे आहे ते मला जास्त इफेक्टिव्ह वाटलं. ते 100% इफेक्टिव्ह होतं. म्हणजे आपण काय करतो, जसं आपण घरातली क्लिनिंग करतो, दिवाळी असू दे, दसरा असू दे, किंवा आपण आपल्या आजूबाजूचं वातावरण प्रफुल्लित ठेवण्याचा प्रयत्न करतो, बट ते प्रफुल्लित ठेवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या आपल्या माइंडमध्ये क्रिएट होतात. पण तुमचा माइंडच जर
व्यवस्थित नसेल किंवा त्याला क्लीन केलेलं नसेल तर बाकीची क्लिनिंग करून उपयोग नाही. तर ते क्लीन करण्याचं काम म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे, बर्निंग बॉल ऍक्टिव्हिटी. त्याच्याने तुमची सगळी निगेटिव्हिटी तुम्ही लिहून जाळून टाकतात. त्यावेळेला तुमच्या माइंडमध्ये तुम्ही ज्या वेळेला लिहितात त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की हा फक्त लिहून काय होतं, पण स्क्रिप्टिंग इज द बेस्ट मेडिसिन फॉर माइंड चेंजिंग और माइंडसेट चेंजिंग. तुम्ही स्क्रिप्टिंगने पूर्ण माइंडसेट तुमचा चेंज करू शकता. आणि परत त्याचे काही फिलिंग्स असतील निगेटिव्ह तर EFT ने ते अजून तुम्ही क्लीन पण करता ना? हो, EFT ने तर पूर्ण 100% प्रभावी टेक्निक आहे. EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक्स, ज्यामध्ये आपण वेगवेगळे जे आपल्या शरीरातले पॉइंट्स आहेत ते हील करत असतो फिजिकली, आणि त्यामध्ये आपले इमोशन्स आपण हील करण्याचा प्रयत्न करत असतो. 100% त्याने हील होतातच. आणि मग ज्या वेळेला आपले सगळे जे चक्र आहेत, चक्र हिलिंग पण असते त्यामध्ये, पण इमोशनल फ्रीडम टेक्निकने आपण क्विक रिझल्ट्स मिळवू शकतो. समजा तुम्हाला एखादा कुठला तुमचा बिझनेस आहे, त्यामध्ये काहीतरी गोल आहे ते अचीव करायचं आहे, त्यामध्ये तुम्ही घाबरत आहात, किंवा तुमचा लाईफ पार्टनर आहे त्याविषयी तुम्हाला काहीतरी भीती आहे, ती तुम्हाला घालवायची आहे. आता तर बऱ्याच प्रमाणात ते वाढलेलं आहे की नवऱ्याचं कुठे अफेअर असेल का, बायको कुठे बाहेर जात. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या EFT ने क्लीन करू शकता. होपोनोपोनोने अजून त्यापेक्षा पण बेस्ट रिझल्ट येतात. EFT कसं वापरायचं, होपोनोपोनो कसं वापरायचं? होपोनोपोनो ही अशी टेक्निक आहे सर, ती तुम्ही केव्हाही करू शकतात, कुठेही करू शकतात. फक्त तुम्हाला बसून तुमचे थॉट्स चेंज करून फक्त ते प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायचे आहे, जे हवंय ते बोलायचं आहे. कसं म्हणजे समजा श्रीमंतीसाठी करायचं, मी माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये यावेत असं तुम्हाला वाटत असेल तर ऑलरेडी माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आलेले आहेत. ते कुठल्या माध्यमातून आलेले आहेत, कुणाकडून आलेत, एवढा सगळा विचार करायचा आहे. किंवा अजून 6 महिन्यात तुमच्या अकाउंटला 50 लाख रुपये यावेत, मग ते येण्यासाठी तुम्ही काय काय करणार आहात ते सगळं मनात आधी विचार करायचा आहे. ऑलरेडी ते झालेलं आहे. समजा तुमची कंपनी फर्म झालेली आहे, कुठेतरी जॉब लागला आहे, पॅकेज वाढलेलं आहे, प्रमोशन झालेलं आहे, हे सगळं व्यवस्थित तुमच्या माइंडला चित्र क्रिएट करायचं आहे. डिटेल क्रिएट करायचं आहे, व्हिज्युअलायझेशन. आणि त्यानंतर तुम्ही होपोनोपोनो टेक्निक यूज करू शकतात. 108 वेळा किंवा 51 वेळा तुम्ही हे सगळं क्रिएट केल्यानंतर होपोनोपोनो प्रेयर बोलू शकतात. पण EFT मध्ये तसं नाहीये. EFT एका जागी बसून तुम्हाला 5 ते 8 दिवस कंटिन्यू हील करावं लागतं स्वतःला. सकाळ सायंकाळ 2 वेळा करू शकतात, किंवा जर जास्तच निगेटिव्ह ट्रॉमाज असतील तर तुम्ही 3ही वेळा ही टेक्निक करू शकतात. फक्त तिचे काही पॉईंट्स आहेत जे प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे आणि यूज करता येणं गरजेचं आहे. आणि ज्या सेंटेन्स असतात त्या प्रॉपर प्रेझेंट टेन्समध्ये आणि पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये असल्या पाहिजे, म्हणजे त्या वर्क करतात. ओके. होपोनोपोनोमध्ये आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे 4 वाक्य बोलायचे. आणि मी सगळं क्लिअर केलेत विचार, आणि ऑनवर्ड मी हे वाक्य बोलायचे. आणि अगेन आपण जे आय एम सॉरी म्हणतो ते आपण कुठल्या व्यक्तीला म्हणत नाही, कुठल्या परिस्थितीला म्हणत नाही, ते आपण स्वतःला आणि युनिव्हर्सला किंवा आपल्या सुप्रीम पॉवरला म्हणत असतो की मला माफ कर. कशाबद्दल? आपण समजा आता आपण बघतो आहोत की सर्रास रेपच्या केसेस जास्त वाढलेल्या आहेत, किंवा सायबर क्राईम्स जास्त वाढलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय, या गोष्टी आधी समाजात नव्हत्या का? होत्या. पण आता जे विचार करतो आपण डिस्कस केलं, त्यानंतर अजून 4 लोकांनी डिस्कस केलं, अजून 10 लोकांनी डिस्कस केलं, म्हणजे हे सगळ्या फिलिंग्स युनिव्हर्समध्ये आपण पोहोचवतो आहोत. या निगेटिव्ह आपोआप जात आहेत. आपण इंटेन्शनली नाही करत आहोत, पण ते आपल्याकडून जात आहेत. म्हणून त्या व्यक्तीला ते वाईट कर्म करण्यासाठी कुठेतरी आपण सुद्धा जबाबदार आहोत. बरं, म्हणून आपण आय एम सॉरी म्हणायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी. ओके. परत प्लीज फॉरगिव्ह मी म्हणतो की कृपया मला माफ करा की मी परत असे विचार माझ्या मनात आणणार नाही किंवा मी स्प्रेड करणार नाही. म्हणजे जे आपण डिस्कस करतो ना वाईट गोष्टींवर, ते डिस्कशनच स्टॉप करायचं आहे. काही होत नाही न्यूज चॅनल्स बघून, किंवा एका वेळेला सकाळी उठल्याबरोबर जेव्हा फोन हातात घेतला जातो, वॉशरूमला सुद्धा फोन लोक हातात घेऊन जात आहेत. आता एवढी बॅड कंडिशन आहे. माझ्या मुलावरून सांगते मी, त्याला मी खूप रागवले तेव्हा आता त्याची ती हॅबिट बंद झाली आहे. आणि उठल्याबरोबर तुम्ही फोन घेतात आणि स्क्रोल करतात रील्स. त्यातनं काही चांगलंही असतं, काही वाईटही असतं, बट तुम्ही कंटिन्यू स्क्रोल करतात आणि एका मिनिटात किंवा 15 मिनिटात तुम्ही जवळजवळ 100-150 रील्स बघितलेले असतात. म्हणजे तुम्ही एका सेकंदाला तुमचे इमोशन्स चेंज करतायत. म्हणजे तुमच्या माइंडला काय नेमकं घ्यावं आणि काय सोडावं हे सुद्धा कळत नाही. आणि अशा वेळेला आपण जर काही कुठली नंतर प्रे करणार असाल तुम्ही, किंवा नंतर कुठली गोष्ट चांगली करणार असाल, तर तुम्हाला मार्ग लवकर मिळत नाही. त्यासाठी आपण फॉरगिव्ह करायचं आहे.
समजा आपण उठलो आणि उठल्याबरोबर अगदी उठल्याबरोबर दरवाजा उघडला आणि समोरून 150-200 लोक तुमच्या घरात आले तर तुम्हाला कसं वाटेल? लय वाईट वाटेल. मग तेवढं तुम्ही तुमच्या मेंदूवर रोज सकाळी अटॅक करत आहात जर तुम्ही उठल्याबरोबर फोन घेऊन स्क्रोल करत असाल तर. मग त्या मेंदूला काय वाटतं? त्याला वाईटच वाटतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे कॉन्शियसली ह्या गोष्टी बदलायच्या आहेत. त्यासाठी मला फॉरगिव्ह कर आणि थँक्यू का म्हणायचं आहे की जरी मी त्या परिस्थितीला जबाबदार असेल तरी सुद्धा तू मला आज तिथेपर्यंत नेलेलं नाही, ते विचार माझ्या मनात येऊ दिले नाहीत किंवा मला त्यात वाहवत नेलं नाही, त्यासाठी आपण थँक्यू म्हणतो. आणि लव्ह यू का म्हणतो की कितीही मी चुका केल्या असतील तरी आज तुम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. आज मला समाजात मानाचं स्थान आहे, माझ्या फॅमिली सोबत मी राहत आहे, माझी सगळी सुख माझ्या सोबत आहेत, त्यासाठी आपण लव्ह यू म्हणत असतो. म्हणजे आपण म्हणू की दुश्मनाला का आपण प्रेयर करायची आहे, पण जो आपला दुश्मन असतो किंवा शत्रू आपण म्हणू तोही कुणाचा तरी मित्र असू शकतो, कुणीतरी त्याच्यावरही प्रेम करणारे लोक आहेत. ह्या युनिव्हर्सने प्रत्येकाला जन्म घातलेला आहे किंवा निर्माण केलेला आहे. विश्वाची निर्मिती आपण केलेली नाही. मग ज्याने निर्मित केलेलं आहे त्याला आपण थँक्यू म्हणत आहोत, कारण आपण त्याने निर्माण केलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोललो. या प्रकारे तुमचे सगळे माइंडसेट हळूहळू आपण चेंज करतो. वा, हो, पण खरंच छान आहे. आणि ही सगळी जी प्रोसेस तुम्ही करता याचा तुमचा एकच कोर्स आहे का असे वेगवेगळे कोर्स? वेगवेगळे कोर्सेस आहेत. मी तर आता म्हणजे मी बघितलं की खूप मोठं मार्केट आहे, पण आपल्या मराठी लोकांपर्यंत अजून ह्या गोष्टी पोहोचलेल्याच नाहीयेत की तुम्ही इतक्या सहज पण पैसा मिळवू शकतात. ॲक्शन तर प्रत्येकाला मस्ट आहे, काम करणं गरजेचंच आहे, पण ते काम लवकर होण्यासाठी तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं यूज करू शकतात किंवा जे तुम्हाला हवं आहे डिझायर रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये तुम्ही मॅनिफेस्टेशनने कसे इम्प्लांट करू शकतात किंवा अप्लाय करू शकतात आणि लवकर जे ध्येय तुमचं फक्त काम करून 2 वर्षाने अचीव होणार असेल, जेही गोल तुम्ही ठेवलं असेल ते लॉ ऑफ अट्रॅक्शनने मॅनिफेस्टेशनने वेगवेगळ्या टेक्निक्सने कसं तुम्ही 6 महिन्यात अचीव करू शकतात हे मी शिकवत असते. तर त्यासाठी आपले वेगवेगळे कोर्सेस आहेत सर. बेसिक होओपोनोपोनो आहे, ॲडव्हान्स क्वांटम होओपोनोपोनो आहे, EFT आहे, सेडोना मेथड आहे, सायकोसोमॅटिक तर अगदी जबरदस्त मेथड आहे ज्यामध्ये आपण स्वतःच कसे आपापले प्लेसिबो आहोत की स्वतःच सगळे आजार कसे लावून घेतले स्वतःला आणि किती पटकन आपण ते रिमूव्ह करू शकतो हे मी त्यात शिकवत असते. NLP तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ही सगळ्यांचा बाप आहे असं मी म्हणेल. त्यामध्ये असा कुठला ट्रॉमा नाहीये किंवा अशी कुठली गोष्ट नाहीये जी आपण हील करू शकत नाही. अगदी पूर्ण जन्माचं सगळ्या जन्माचं सार आपल्याला त्यामध्ये मिळतं आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे आन्सर असतं. म्हणजे ज्या वेळेला एखादा माणूस NLP शिकतो तो कधी डिप्रेस होणार नाही. डिप्रेशन हा शब्द डिलीट होऊन जातो त्याच्या डिक्शनरीमधून. त्याला कधी वाटणार नाही की कुठलं ॲडिक्शन व्हावं. 1 मिनिटात मी ॲडिक्शन सोडवू शकते सर समोरच्याचं, एवढ्या प्रभावी टेक्निक त्याच्यामध्ये आहेत. कुठलंही दुखणं तुम्हाला राहणार नाही. अगदी कॅन्सर पेशंट पण बरे झालेले उदाहरणं आहेत सर NLP टेक्निक्सने. टोनी रॉबिन्स जे सगळे कोचेसचे म्हणजे फाउंडर आहेत, बाप आहेत असं म्हणू शकतो आपण, ते सर्रास NLP टेक्निक्स त्यांच्या सैन्यावर सुद्धा वापरत आहेत. एका सेशनला त्यांचे लाखो लोक असतात आणि ते येस मी अटेंड केलेलं हो, 4 लाख रुपये भरून मी त्यांचं एक सेशन केलं होतं. मग जर ते करू शकता तर आपण का नाही? हा जो आपला माइंडसेट आहे मराठी माणसाचा की आपण काहीच करू शकत नाही, हा चेंज करायचा आहे. म्हणजे करू शकतात पण फक्त मेहनतीने, हे मला चेंज करायचं आहे की फक्त मेहनत नाही तर त्याला अध्यात्माची जशी जोड देतो तशी आपण मॅनिफेस्टेशनची जोड दिली तर तुम्ही 1000% मॅनिफेस्ट करू शकतात. जे डिझायर रिझल्ट्स आहे ते वेळेच्या आत तुम्ही मिळवू शकतात. टॉनी रॉबिन्सन बद्दल तुम्ही बोललात, त्यांची स्टोरी अशी की त्यांच्याकडे खायला पण नव्हतं का क्रिसमसला, एवढी वाईट स्ट्रीटवर ते आज ते 1000 एकरचं त्यांचं स्वतःचं आयलंड आहे, तिकडे त्यांचा बंगला आहे आणि दे आर लिव्हिंग 1000 एकर आयलंड म्हणजे स्वतःचा टापूच आहे तो त्यांचा. हो. आणि त्यांचे जो प्रोग्राम आहे ना, म्हणजे सिंगापूरला जेव्हा प्रोग्राम होता हे वॉज हेलिपॅडमधनं ते येत होते, खाली बघत होते पूर्ण जाम दिसत होतं खाली सिंगापूर पूर्ण. तर त्यांचा असा प्रश्न होता की लोक कशी पोचणार, तर त्याचं जो सेक्रेटरी होतं त्यांनी उत्तर दिलं की हे सगळे तुमच्या कार्यक्रमालाच येतात. दॅट्स वाय सिंगापूर जाम आहे. मग काय तर म्हणजे एवढं ते मॅनिफेस्टेशन त्या लेवलला त्यांनी केलेलं आहे. हा, त्या लेवलला. मग ते जर करू शकता तर आपण करू शकतो. म्हणजे ते हजारो करोडचे मालिक आहेत. आपण 1 करोड तर सहज कमवू शकतो ना, पण हे पचतच नाहीये लोकांना की आपण कमवू शकतो. ते शिकवण्याचं काम मी करत असते सर. मग ते वेगवेगळे कोर्सेस आहे, काही 21 डेजचे आहेत, काही 3 मंथचे आहेत, काही 6 मंथचे आहेत आणि अगदी माफक फीजमध्ये आहेत. कारण प्रत्येकाला म्हणजे ते देणं शक्य व्हावं आणि प्रत्येकाला शिकण्याची आवड असते पण काही वेळेला पैशांच्या अभावी शिकू शकत नाही. तर अशा लोकांसाठी मी जरी लाखो रुपये घालवले असते तरी मी काही हजारांमध्ये सगळ्या गोष्टी शिकवत आहे.
सो लोकांनी फक्त त्या गोष्टी समजून संधीचा लाभ घ्यावा, कारण मी थोडेच दिवस ते करू शकणार आहे कमी फीजमध्ये. बरोबर आहे की नाही? जे गरीब लोक आहेत ज्यांना खरोखर श्रीमंत व्हायचं आहे किंवा रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहेत, हेल्थमध्ये प्रॉब्लेम आहेत, अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? बेसिक सल्ला काय द्याल की काय केलं पाहिजे त्यांनी? आता फर्स्ट स्टेप म्हणजे पहिली चीज पहिले करनी चाहिए, तो पहिली चीज कौन सी करनी चाहिए? फर्स्ट थिंग हे करू शकतात सर ते, की मी एक सोपी मेथड सांगते. 369 मेथड आहे. अगदी छोट्या गोष्टीसाठी ते करून बघू शकतात. की समजा कुणाकडून त्यांना 10,000 रुपये यायचे आहेत, तर सकाळी 3 वेळा 369 मेथड सकाळी 3 वेळा लिहू शकतात. सकाळी 6 पासून दुपारी 12 पर्यंत असते. सकाळी 3 वेळा की माझ्या अकाउंटला 10,000 रुपये ऑलरेडी आलेले आहेत ह्या व्यक्तीकडून. दुपारी ज्याच्याकडून येणं आहे त्याच्या नावासकट. दुपारी 6 वेळा, दुपारी 12 ते 4 आलेले आहेत ऑलरेडी मॅनिफेस्टेड आहेत, डिपॉझिटेड. त्यानंतर दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा लिहायचं आहे. असं 21 डेज करा. सकाळचा पिरियड झाला सकाळी 6 ते 12, दुपारचा वेळ 12 ते 6 आणि 12 ते 4 दुपारी पिरियड, आणि संध्याकाळचा 4 ते 9, सायंकाळ 6 ते रात्री झोपेपर्यंत करू शकतात. पण दुपारी 4 पर्यंतच आपण धरली जाते. 369 ही निकोलस टेस्लाची मेथड आहे आणि खूप प्रोफाऊंड आहे. माझ्या लोकांना जे माझे कोर्सेस पेड कोर्सेस घेत आहेत त्यांना 3 ते 4 दिवसात रिझल्ट मॅनिफेस्ट झालेले आहेत. आता तुम्हाला जे मी दाखवलं तर त्या माणसाला 3च दिवसात जो घर होतं त्यांचं बैठक घर गावाकडे, आजी आजारी आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं मला. तर त्यांच्याच लाईफमध्ये खूपच प्रॉब्लेम आहेत. त्यासाठी अर्जंट सेल आउट करायचं होतं घर, पण ते गेली 4 वर्ष झाले करत होते की विकायचंय. ते विकलं जात नव्हतं. 3च दिवस ही टेक्निक यूज केली सर. 4थ्या दिवशी कॅशमध्ये गिराईक आलंय त्यांना आणि त्यांचा आता काहीतरी सौदा आहे म्हटलेत मला. म्हणजे एवढा ते प्रभावी आहे. तर ही टेक्निक करू शकतात. प्लस तुम्ही मनी जार ऍक्टिव्हिटी करू शकतात की एक काचेची बरणी घ्यायची आहे झाकण असलेली. मनीला ग्रॅटिट्यूड द्यायला शिका. तुमच्याकडे 100% पैसे येणार आहेत. त्या काचेच्या बरणीत तुमच्या मनाप्रमाणे किंवा तुम्हाला शक्य होईल तेवढे पैसे टाकायचे आहेत रोज. 1 रुपयापासून 500 रुपयापर्यंत तुम्ही कितीही पैसे टाकू शकतात, पण ते रोज टाकायचे आहेत. आणि मग ते लीड बंद करायचे आणि तो असा ठेवायचा समोर मनी जार की जो तुम्हाला येता जाता दिसला पाहिजे. आणि त्या मनी जारमध्ये जे पैसे टाकतो त्याला सकाळी उठल्याबरोबर आपण फ्रेश झालो की जवळ घ्यायचं, हृदयाजवळ घ्यायचं आणि म्हणायचं आहे की डिअर मनी, थँक्यू सो मच माझ्या लाईफमध्ये असण्यासाठी, माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. पैसा माझा चांगला मित्र आहे जो माझ्याकडे परत परत येतो आणि मी झोपलो तरी येतो, मी जागा असलो तरी येतो. पैशामुळे सगळी सुखसोयी मला मिळालेल्या आहेत. म्हणजे जेवढंही पॉझिटिव्ह तुम्हाला पैशाविषयी वाटतंय, व्हावं पण वाटतंय आणि झालेलं आहे पण वाटतंय, ते सगळं त्या मनी जारला बोलायचं आहे. कारण पैशावर आपण प्रेम केलं तरच पैसा आपल्यावर प्रेम करणार आहे 100%. आणि हे रोज ऍक्टिव्हिटी सकाळी करा. त्यानंतरचे खूप कमेंट्समध्ये क्वेश्चन येतात की त्या पैशांचं काय करायचं. तर ते पैसे वापरायचे आहेत, जे काय लागतं तसं ठेवा, पण ते समोर ठेवायचं. आणि त्या अशी भीती ठेवायची नाही की आपल्या घरात कामवाली बाई येते ती काढून घेईल का, मुलं असतात ते घेतील का. संपत्ती लुटून नेणार नाही येत ती तुमची. निसर्गात कोणती गोष्ट हरवतही नाही, चोरी होतही नाही. तर ते समोर ठेवायचं जेणेकरून तुमच्या मनी फ्रिक्वेन्सी सेट होतील. बरं, पहिली जी टेक्निक होती 369 ते लोकांकडनं पैसे येण्यासाठीच वापरायची का, मी असं करू किंवा माझ्या खात्यावरती 1 करोड रुपये आहेत मला मिळालेले आहेत असं पण म्हणू शकेल. मला निसर्गाकडनं पाहिजे. आता मला माणसाकडे तर मी कोणाकडे नाही आहेत माझे 1 करोड रुपये, पण मला निसर्ग. 100%. त्यासाठी बेस्ट टेक्निक सांगते सर. एक चेक घ्यायचा तुमच्याच नावाचा. ओके. त्या चेकवर देणारा युनिव्हर्स आणि घेणारा तुम्ही. आणि तुमची अमाऊंट जी तुम्हाला वाटते की ह्या वर्षात मी कमवणार आहे, समजा मी ह्या वर्षात 200 कोटी कमवणार आहे, त्याच्या 10 पट रक्कम लिहायची आहे तुम्ही. म्हणजे युनिव्हर्स कडे देण्यासाठी खूप आहे, फक्त तुमची घेण्याची कुवत असली पाहिजे आणि ऍक्सेप्टन्स असला पाहिजे की हो मी जे लिहिलं आहे ते मला मॅनिफेस्ट होणार आहे. आणि तो चेक अशा जागी लावायचा की तुमचं 24 तासातनं 2-4 तास तरी त्या चेकवर लक्ष गेलं पाहिजे. 100% तुम्ही मलाच सांगाल की झालं आमचं मॅनिफेस्ट म्हणून. म्हणजे एवढ्या प्रोफाऊंड टेक्निक्स आहेत, ज्यांनी यूज केलाय त्यांना त्याचा फायदाही झाला आहे. प्रत्येकाने नक्की करून बघावी. आणि 2025 मध्ये ज्यांना श्रीमंत व्हायचं आहे त्यांनी फक्त माइंडसेट चेंज करावा. जोपर्यंत तुम्ही मनाने बदलत नाही तोपर्यंत शरीराने बदलून किंवा बाहेर बदलून उपयोग नाहीये. जोपर्यंत तुम्ही मनाने प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही तुम्ही सक्सेस गेन करू शकत नाही. सक्सेस गेन करण्यासाठी तुमचे परसेप्शन चेंज करणं गरजेचंच आहे.
तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कसं करू शकतो? आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप किंवा माझा नंबर स्वतःचा देऊ शकतात. एक जे भारतीय संस्कृती आहे, पुरुषप्रधान संस्कृती आहे, आणि या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये एक महिला म्हणून तुम्ही जो काही ठसा उमटवला आहे, खूप साऱ्या महिला ज्यांना त्यांचा तो ठसा उमटवायचा आहे पण ते कुठेतरी भीती आहे, न्यूनगंड आहे, तर अशा महिलांना काय सल्ला द्याल? कोणते असे गुण त्यांनी डेव्हलप करावेत जेणेकरून तुमच्यासारखा या समाजावरती किंवा सक्सेसवरती ठसा उमटवता येईल? अगदी सोपं आहे सर. कुठली स्त्री अबला नाहीये, तिने स्वतःला अबला आणि बिचारी म्हणणं सोडून द्यावं. आपण सबला आहोत. एक जीव आपण जन्माला घालतो म्हणजे आपल्यात सगळ्याच ॲबिलिटी आहेत. फक्त ओळखण्याची गरज आहे आणि त्या ओळखण्यासाठी कुठल्या कुबड्यांची गरज नाहीये. स्वतःच तेवढं निर्भीड आणि ठाम असलं पाहिजे. आपली फॅमिली सांभाळून आपण प्रत्येक एक गोष्ट करू शकतो. कुणीही बिचारा नाहीये, कुणीही गरीब नाहीये, कुणीही डॉमिनेट आपल्याला करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः डॉमिनेट होत नाही. प्रत्येक गोष्ट मॅनेज करायला शिकलं पाहिजे. 4 सिरियल्स बघण्यापेक्षा 4 छान पॉडकास्ट बघण्यात 4 पुस्तकं वाचण्यात जे ज्ञान मिळणार आहे ते गेन केलं आणि नवनवीन गोष्टी शोधत राहिलात तर तुम्ही स्वतःलाच नव्याने शोधणार आहेत. ज्याही स्त्रिया आहेत, प्रत्येक स्त्रीमध्ये एक माता, एक जननी आहे, तशीच तिच्यात प्रत्येकामध्ये एक विजेता आहे. तिने फक्त तिचा स्वतःचा शोध घेतला पाहिजे. 100% तिला ती स्वतःला ज्या दिवशी सापडली, ज्या दिवशी तिने स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट केला आणि मी काहीतरी करू शकते, माझ्यात ते आहे, त्या कॅपेबिलिटीज आहेत, ह्या ओळखल्या की प्रत्येक स्त्री ही विजेता होणार आहे आणि प्रत्येकीला आपलं डिझायर गोल अचीव करता येणार आहे. कारण कुठलीही स्त्री अबला नाहीये, कुणीही बिचारा नाहीये. जेवढ्या कॅपेबिलिटीज मी म्हणते स्त्रीला दिलेल्या आहेत तेवढ्या पुरुषाकडे सुद्धा नाहीयेत. सॉरी, कारण इट्स ट्रूथ. म्हणजे जी सृजन करू शकते, सहनशीलता, जे ममत्व, प्रत्येक गोष्ट स्त्रीकडे असतच आहे, पुरुषांकडे नाहीये. तर मग ह्या गोष्टी आपापल्या ओळखाव्या आणि विथ सपोर्ट तुम्ही जेवढं द्याल ते तुम्हाला मिळणार आहे. तर मग जे मिळवायचं आहे त्याआधी फॅमिलीला किंवा लाईफ पार्टनरला द्यायला शिकलं पाहिजे. 100% तुम्ही त्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकता. कधी वाद पण घालता आला पाहिजे, कधी प्रेम पण करता आलं पाहिजे, आपल्या हक्कासाठी भांडताही आलं पाहिजे, कॉन्फिडेंटली आपले मुद्दे मांडताही आले पाहिजे. तिखट मीठला पाहिजे, नुसतंच मीठ किंवा नुसतं तिखट काही कामाचं नाही. तिखट आणि मीठ गोड आंबट पाहिजे. आणि एक स्त्री आणि पुरुष म्हणूनच एकत्र असू शकतात कारण दोघांनाही एकमेकांची गरज आहे. नाहीतर आपण पूर्ण नाही आहोत, ना स्त्री ना पुरुष. म्हणून प्रत्येकाने एकमेकांचा रिस्पेक्ट करून, आणि जर स्त्रीने ठरवलं तर ती, जशा आपल्या सुधा चंद्रन आहेत, सुधा मूर्ती आहेत, प्रतिभाताई पाटील आहेत ज्या राष्ट्रपती झाल्या होत्या, किरण बेदी आहेत, म्हणजे असं कुठलंच क्षेत्र नाहीये जिथे स्त्रीने वर्चस्व गाजवलेलं नाही. आणि आजच्या युगात तर सहज शक्य आहे. तुमच्याकडे वेगवेगळे चॅनल्स आहेत, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, बाकी समाजात खूप गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकू शकतात. त्यातनं फक्त जर शिकण्याचं ठरवलं तर घर बसल्या सुद्धा एक स्त्री महिन्याला लाख 10 लाख कमवू शकते. जसं शेअर मार्केटचं नॉलेज घेतलं तरी घर बसल्या त्या कमवू शकतात. मला रिकमेंड करा, बिकॉज येस डेफिनेटली सर, डेफिनेटली करू, आम्हाला नक्कीच आवडेल. पण ह्या गोष्टी फक्त सगळीकडे आपण जे म्हणतो ना की स्त्रीने लक्ष घालण्याची गरज आहे, स्वतःला ओळखण्याची गरज आहे. एकदा स्वतःला ओळखलं की ती 100% आपला ठसा उमटवू शकते. फॅन्टास्टिक मॅडम, ह्या गप्पा संपाव्या नाही तसंच वाटतं. पण मला प्रेक्षकांना नक्की सांगायचं आहे, विजेता कॉर्नरचे जी लोक विजेता बनवू इच्छितात, माणसाच्या जीवनामध्ये 4-5 ॲस्पेक्ट अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये फिजिकल आहे, मेंटल आहे, सोशल आहे, फायनान्शियल आहे, स्पिरिच्युअल आहे. आता या 5 ॲस्पेक्टमध्ये जर तुम्हाला विजेता व्हायचं आहे किंवा त्याच्यावरती प्रभुत्व मिळवलं तरच मला वाटतं जीवनातलं खरंच सक्सेस तुम्ही अनुभवू शकता. आणि त्यासाठी जे काही माइंड टेक्निक्स आहेत, माइंड पॉवर्स आहेत, त्याचा वापर करणं, ते विचारांची सुसूत्रता आणणं खूप गरजेचं आहे. आणि त्या कामी कविता मॅडम काम करतायत ते खरंच गौरवास्पद आहे. प्रत्येक माणसाने, जसं ते म्हणतात की विचार बदला जीवन बदलेल, आणि तुमची जी काय आजची रियालिटी आहे, गरीब असेल श्रीमंत असेल, तुमचे वाद चाललेले असतील, तुमचं रिलेशन चांगलं असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात स्वतः क्रिएट केल्यात, स्वतः मॅनिफेस्ट केल्यात. तर जर तुम्हाला आहे हे चांगलं वाटतं, बेस्ट वाटतं, तर आहे तिथं थांबू शकता. पण ते बेस्ट नसेल तर ते बदलण्याचा राईट तुमचाच आहे. तुमचीच ॲक्शन ते बदलू शकतं आणि त्या कामी तुम्हाला मदत करायला समाजामध्ये खूप सारी लोक आहेत. कविता मॅडमसारखे, स्वतः कविता मॅडम आहे, त्यांचा नंबर मी खाली दिलेलाच आहे. नक्की जरा कम्फर्ट झोनच्या बाहेर या. जर आयुष्यात वर्स्ट आहे तर बेस्ट करण्याचा विचार करून खाली दिलेल्या नंबरवरती जर फोन करून नक्कीच तुम्ही संपर्क केला तर मदत होईल.
बऱ्याचशा लोकांना असं पण वाटेल की मी त्यांना प्रमोट करतो आहे किंवा माझं काहीतरी त्यात आर्थिक हेतू आहे. तर मी साधं सोपं सांगतो, फायनान्समध्ये मी खूप काही करतो आहे, खूप अचीव केलं आहे, खूप पैसे कमवलेत. मी हे सगळं फक्त आणि सेवा म्हणून भावनेने करतो आहे. आणि जे काही मॅडम काम करतात मनापासून मला आवडलं, मनापासून मला वाटतं की हो पोनो असेल, NLP असेल किंवा ज्या काही टेक्निक्स आहेत त्या खरोखर युजफुल आहेत आणि त्याचा वापर करून तुम्ही तुमचं आयुष्य खूप सुंदर करू शकता. म्हणून हे सगळं सांगतो आहे. आणि चांगल्या गोष्टीचं प्रमोशन हे केलंच पाहिजे, हे प्रत्येक भारतीय जबाबदार नागरिकाची कर्तव्य आहे आणि एका विजेता माणसाचं तर नक्की कर्तव्य आहे. सो मी हे रेकमेंड करतो आहे. सो मॅडम तुम्ही इकडे आलात, तेवढा अमूल्य वेळ दिलात आमच्या प्रेक्षकांसाठी आणि एवढं सगळं गायडन्स केलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि मी तुम्हाला परत एकदा बोलवणार आहे वेगळ्या विषयावरती आणि नक्कीच तुम्ही या. तुम्हाला कोणत्या विषयावरती पर्टिक्युलर मॅडमशी बोलायचं खाली मला कमेंटमध्ये सांगा. मी पुढच्या वेळेला फक्त त्याच विषयावरती मॅडम बरोबर बोलेल. NLP असेल, तुमचं पोनो असेल किंवा मॅडम जे काही ॲक्टिव्हिटीज घेतात त्याच्यापैकी तुम्ही कुठली ॲक्टिव्हिटी सांगा, त्याच्यावरती आपण नेक्स्ट टाइम एक पॉडकास्ट नक्की करू. नक्कीच करूयात सर. मलाही आवडेल तुमच्यासारख्या दिग्गज लोकांसोबत परत यायला आणि प्रेक्षकांना अजून माहिती सांगायला, कारण मलाही स्प्रेड करायचं आहे. सोशल वर्क म्हणजे काय तर आपण समाजाला जे देणं लागतो ते आपण देत आहोत. तुमच्या माध्यमातून मला एवढी मोठी संधी मिळाली त्यासाठी मनापासून आभार. थँक्यू मॅम.